थांब जरा गडबड नको भाई. पैसे किती कमी पडतात आपल्याला? आपल्याला कमीच पडतात. मी काय बोलतो, खरात काकू ना गांगरूया काय? ओ खरात काकू, खरात काकू, ओ खरात काकू, खरात काकू. आले रे बाबा, सकाळी सकाळी भंगारवाला मरायला कशाला येतो काय माहिती. आले थांबा. खरात काकू. अरे थांबा. काकू. ए काकू. ये मँडी, भंगारचा बिझनेस कधी सुरू केलास? काकी तुम्ही पण ए, ए. नाही, नाही, तसं- अरे घाले ना डोक्यात. जाऊ दे, घाल नका इकडे द्या. त्याच्यात काय 2-4 पैसे मिळाले तर आम्हाला चायनीज खायला मिळेल. कसे भिकारडे रे तुम्ही, कसे भिकारडे. कशाला आलाय ते पटापट बोला नाही तर चालते वा. अहो, हा बोलतो. अहो आम्ही तुम्हाला प्रेमाने हाक मारत होतो. ओ खरंच काकू. गप. ही कुठली प्रेमाची हाक? आधी वेगळी हाक मारायची, आता ही कुठली वेगळी हाक? काकू आम्ही क्रिएटिव्ह आहोत. आम्ही कुणाचं कॉपी करत नाही. जे काय ना ते ओरिजिनल आहे. थोडक्यात लय जबाबदारी घेतलीस रे अंगावर. अँड्या, पुढचे 10 मिनिटं लक्षात ठेवा. बोल पटकन, कशाला आलायस ते? असाच आवाज नंतर पण येईल मग. तसं नाही, तसं नाही. तसं नाही. बोला रे बाबा. काकू काय? लांबून लांबून लांबून. जास्त स्टाईली मारू नको, चाळीचा बोट डोक्यात घालीन. काकू आम्ही नवरात्रीचे पैसे घ्यायला आलोय. वगैरे वगैरे वगरणी. अरे आता 8 दिवसापूर्वी दिली ती कसली वर्गणी? तीच नवरात्रीची ना. आता 2 दिवसावर दसरा आहे. हा दसरा दसरा. हा, अहो काकू त्याचीच वर्गणी. काकू यावेळेला आपल्याला दसरा मोठा करायचा आपल्या चाळीत, कळलं ना? काय करणार? पताका बिताका लावायच्यात, फुल ड्रोन बिन उडवायचा आपल्याला. त्यासाठी आम्ही आलोय, कळलं काय? आणि ते करायचं ना आपल्याला भाई. काय? ते दसऱ्याला काय चालतात ते जिंगल बेल. त्या बापसाने चालला होता जिंगल बे. अरे दसऱ्याला रावण जाळतात रे. तुम्ही फ्री आहात काय? ए, अहो, तसं नाही, तसं नाही. तुम्ही तुला घाली ना डोक्यात नाही, काहीतरी. अरे तसं नाही. तुमच्या हातात धनुष्यबाण दिला असता. हा. रावणाला जाळायचा तुम्हाला मान दिला हा, असता. म्हणून. मला नको तुमचं काय ए चला रे तुम्ही अहो, निघा. ऐका, चालते काकू, बाबा. काकू, 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 एक मिनिट काकू. शिवाली घरी आहे का? तिच्याकडे काय काम आहे? ते मी तिला सांगणार, तुम्हाला का सांगू काकू? शिवाली. अरे तू तसं नाही काकू, शिवाली खूप हुशार आहे ना आमच्या. तिला लय डोकं आहे, त्यामुळे ती आली तर शिवाली. शिवाली घरात नाहीये. कोण आलंय ग मामी? याला काय? कशाला? काकू निकू तू कधी आलास? काकू नेहमी खरे बोलावे. ती घरी होती ना? कुठं का बोललात? तू अभ्यास करत होतीस ना आतमध्ये, कशाला आलीस बाहेर? शिवली आणि अभ्यास. काय बोलला? मी आता काय बोललो? शिवाली हुशार आहे, तिला डोकं आहे, कळलं ना? हुशार हुशार. शिवाली माझी आहे, माझी प्रेरणा आहे. ती अभ्यास करते म्हणून मी अभ्यास करतो. हा. आता मला झोप येते काकू. लाज वाटते? सांगताना लाज वाटते? बघितलं ना, आता निघा चला एक निघा. मिनिट काकू, एक मिनिट. शिवू, हा निकू, तू कसला अभ्यास करत होतीस? एसटीचा. कंडक्टर बनायचंय तिला? एसटी जातं का? शिवू, ते एसटी नाही आहे, मग ते एसपी आहे. तू कॉमर्सला आहेस ना? सेक्रेटरियल प्रॅक्टिस. विनोद तुला येतं एसपी? हो. मला शिकवशील? तुला काय डिफिकल्टी आहे? चल सॉल्व्ह करूया. खालीत ना, निघा इकडनं. चालते वा, तुम्ही लय त्रास देता रे मला. थांबा, बस. काय नाही नाही काय नाही. काय? हा, थांब ना, बोलतो. आवाज वाढवतो आणि का म्हणजे वगैरे द्या ना, मग हा. जातो आम्ही. हा हा. वर्गणी मिळणार नाही. मग शिवालीला द्या. मग तिला पाठवा ना. बोललो ना, तिला डोकं आहे, तिला मेंदू आहे, सगळं ती करणार. आम्ही खाली जाऊन की काय करणार? काय का करणार? आम्हाला काय देत इथं आहे ते पण वापर ना कधीतरी बाबा, वापर ना, जा ना, करा ना काहीतरी जाऊन खाली. इथं कशाला माझा जीव खाताय? काकू. उभं राहून उभं राहून उभं राहून उभं राहून बोलायचं. काकू उभं राहून बोल. चिडू नका जास्त. काय उभं राहा उभं राहा. काकू तुम्ही ना ते रांडा वाडा उष्टी काढे ह्याच्यात अडकलात काकू. बरोबर अडकलं. बायका बाकीच्या किती पुढे गेल्यात तुम्हाला माहिती आहे काकू? हा ना मामी. तुम्हाला काय माहित नाही काकू. नाही दे ना माया. काकू तुम्हाला सांग. उभं राहून उभं राहून उभं राहून. उभं राहतो. तुम्हाला सांगतो, काय? यावेळी दसऱ्याला आहे ना मोठमोठे सेलिब्रिटी येणार आहेत. सेलिब्रिटी बेटी कोण येणार आहे? आहान पांडे. आहान पांडे येणार आहे. आहान पांडे. आई सप्पा मला खूप आवडतो तो, खूप आवडतो. कोण ग लहान पांडे?
काकू तुमच्यासाठी एवढी माहिती देतोय तो हा. कसं बोलताय काकू तुम्ही मामी मला माहित नाही म्हणून विचार आहान पांडे हा. असं बॉडी बिल्डर आहे मस्त 8 ऍप्स आहेत 8 ऍप्स माझं क्रश आहे त्याच्यावर मला इतकं आवडतं ना त्याला बघितलं ना की नुसतं होतं मला नुसतं ए शिव आ, तुझा क्रश आहे तो माझं क्रश आहे तो मला फोटो काढायचा आहे निकी त्याच्या बरोबर त्याचं कॅन्सल झालं हा येतच नाही तो कॅन्सल झालं ना हाँ, पांडे जी हाँ. कॅन्सल हो गया अरे कॅन्सल हो गया नाही अरे नाही अरे, नाही तर. मग कोण येणार आहे कोण राजकुमार राव हा कोण रे अरे राजकुमार राव माहित नाही काकूंना काकू तुम्हाला सिद्धार्थ मल्होत्रा माहितीये का नाही रे ए, यांना काय थांब 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 गडबड नको काय काय नाही, काय नाही. ते तुम्हाला विचारतोय तुम्ही पिक्चर नाही बघत पिक्चर बघते पिक्चर बघता कोणते कोणते पिक्चर बघता काकू जुने पिक्चर बघते जुने पिक्चर बघता कुणाची कुणाची बघता अजय देवगण अजय देवगण हो. कोणते picture? हा, हा. त्याचे ते दिल जले दिलवाले राजू चाचा चाचा. इश. फुलहोर काटे तू असं ते 2 बाईकवर 2 पाय ठेवून येतो ना हा. असं वाटतं मागून जाऊन कचकन मिठी मारावी. कशाला त्याचा बॅलन्स चालू ना कशाला गडबड करता आणि त्याचं ते गाणं आहे ना कुठलं कुठलं जिसे देख मेरा दिल धडके मरणाच निकी तुला माहित आहे काय मामांना लाडाने अजय देवगण बोलते काय ते गाणं नुसतं ऐकत नाही ती मग डान्स पण करते त्याच्यावर मी एकटा डान्स करते त्यांना कशाला सांगते बघितलंय मी तू रूम मध्ये एकटी नाचत असते ती हे ते माझा एकटीचा डान्स आहे तू कशाला करतेस त्याच्यामध्ये ती बघतेस कशाला तू कुठे चालला SP चा अभ्यास. आज मध्ये गांगरावू नका तुम्ही मला चला निघा काय तुम्ही नाही गांगरावता मला काय नाचलात काकू हा हॅलो पम्या हा बोल बोल हॅलो काकू काय अरे चल ए मँडी अरे नाही हाड ए, मँडी. मला नाही बोलायचे हॅलो, बघा. भाई डन आहे ना बघा नंतर भाई फिरू बिरू नकोस तू बघ काकू तुमची जबान म्हणजे ना चेचली पाहिजे हो ए, मॅडी. असं नाही तुम्ही काय बोललात अजय देवगण आवडतो आवडतो. आपल्या चाळीत अजय देवगणच घेतोय काय अजय देवगण येतोय काकू झूठ बर्दाश्त नहीं होता मुझे झूठ बर्दाश्त नहीं होता मुझे अहो तुमची शपथ अजय देवगणच येतोय ना निकू मला सेल्फी पाहिजे त्याच्या बरोबर 4 पाहिजे यार काय तू नाच चल, मेलीस तू काय पण हे अजय देवगण सांगून सचिन शिकवणला घेऊन येतील त्यांचा काही भरोसा नाही यांच्यासाठी एवढी तडजोड करतो पोरगा असं बोलाल त्याला नाही मामी अगं मी न्यूज वर बघितलाय अजय देवगण बोललाय मी MA चालीमध्ये येतोय दसऱ्याला अरे नाही पण आपल्या चालत अजय देवगण कशाला येईल आणि अरे- काय येईल अरे काय या इकडे बसा बसा तुम्ही सांगतो मी तुला खरंच येतोय खरंच येतोय बाकी मला पाम्या माहिती आहे ना तो गिरमीट माहितीये गिरिमीट पाम्या नाही त्याच्या ओळखी डेंजर आहे तुम्हाला माहित नाही पाम्या फिल्मच्या प्रोडक्शनला कामाला आहे ना ते मागे नाही काय आपल्या चाळीत मराठी पिक्चर आलेला हो 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 हा, हा. हो त्याच्या ओळखीमुळे झालेला तो आता आहे ना तो देवगण सरांबरोबर एक पिक्चर करतोय तर खरंच खोटं कशाला बोलेन मी देवगन सर काय बोलले की भाई मेरे को ना जैसा चाली का लोकेशन चाहिए जहाँ पे दांड्या खेळते होंगे म्हणजे तिकडे सुंदर सुंदर पोरी असतील बायका असतील ज्यांना ते सिलेक्ट करतील कळलं ते त्यांना पाहिजे तर पाम्या बोला हमारा का कुछ प्रॉब्लेम नाही तुमको आना है तो आओ भाई हमारा चालय पाम्या आणि देवगन सरांची लय घट्टी आहे कशी रे? कशामुळे माहितीये काय पाम्याची आई शाळेची भाजी बनवते ना तो ओला खोबरा वल्या शाळा खोबऱ्याची देवगण सारांना डेंजर आवडते ती त्यांना आपली भाजी आवडते अहो हे तर काय नाही काजल वहिनी आणि पाम्याच्या आईचा त्या दिवशी व्हिडिओ कॉल झाला की बाय मला शिकव कशी भाजी बनवायची ती माझ्या मिस्टरांना खायला द्यायची ती आता बोला काय ते व्हिडिओ कॉल वर शिकवले काजलला अरे शिकवणार मराठी ना हा. पाम्याने विचारलं सर आप आओगे ना ते बोलले पाम्या तुम्हाला बोललायस शाळेत यायचं मी शाळेत येणार असं बोलले ते असं ते मराठीत बोलले ते त्यांना पहिल्यापासून मराठी येतं मागे त्यांनी तानाजी नाही केला हो हो त्याच्यात मराठी शिकले ना ते आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं अजय देवगण येणार आहे. अजय देवगण येणार आहे, मामी. मला कसं तरी व्हायला लागलं.
कमाल काकू मला एक आयडिया देतो. अजय देवगण सर आले ना की मगाशी जसा डान्स केला ना डान्स करून दाखवा. नाही रे बाबा मला नाचता नाही येत. ते माझं एकटीचा डान्स आहे तो. मला नाही ते माझं खोलीतला आतल्या खोलीतला. काकू मामी. आता सांगतोय तुम्हाला आयडिया ती ऐका माझी काकू. Idea. ते आले की नाचून दाखवा. मी तर बोलतो नाचू नका. ते आले की फक्त चालून दाखवा. तुम्ही नाचल्यासारखंच वाटतं. चालून दाखवा. दाखवा अरे दाखवा नाही बाबा. एकदा चालून चालून तर दाखवा आम्ही चालून चालतोय. दाखवा. ये ये आला 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 आला. परत एकदा करा. बरं एकदा करा करा. सेम काकू सेम एमएच चाईचा राजा वाटला. मला अरे ते नाच मी हे नॉर्मल चालणं माझं. त्याच्यात कुठं त्यांना एवढ्या मोठ्या नटाबरोबर मी नाच. ए गब्बस मामी. त्या दिवशी कुरड्या पाडत होती मी बघितलं. नाचता नाचता पाडत होतीस तू. ही अडीच आहे शिव आमची. अगं ते कुरडया पाडत होते तुला वाटलं मी नाचते. चल चल दाखव कसे पाडत होती मी दाखवते. दाखव. तुम तुम झांका चक्कर चाक्का चक्कर झांका चक्कर 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 बात आहे. तू काय नजाकत आहे का? बाकीच्या बायका बदकासारख्या नाचतात. मोरणीची चाल. तुमचा जो पसार आहे ना काकू पिसार आहे ना तुम्ही एक नंबर खुलवता. कन्फर्म Confirm. सिलेक्टच काकू सिलेक्ट तुला देऊ काय उलट्या हाताची. सिलेक्ट म्हणजे सिलेक्ट झाल्यात काकू. झालं इकडे ये दत्तू. भाई आत्ताच जाणे काकूंचा ऑटोग्राफ घेऊन ठेव. नंतर काकी मोठ्या स्टार झाल्या ना भाई इज्जत बिज्जत काय देणार नाही. जा. काकू ऑटोग्राफ द्या ना मला. अरे अरे अगं ते ऑटोग्राफ कुठं मागतो की मी. घरी सांगून आलास ना येतो म्हणून इकडे. ते मग खरंच मला घेतील ते. मामी अरे काकू तुम्ही खूप टेन्शन घेताय हो काकू. तुम्ही ना त्यांच्या तोडीस तोडात. ओढीस तर तुम्ही डंपरात. बंपरात तुम्ही बंपर. काकू बंपर बंपर म्हणजे तुमची आणि त्यांची सेमच पर्सनॅलिटी आहे ना. चल त्यांच्यात आणि माझ्यात काय सेम आहे. काय सेम आहे सांगतो बसा. त्यांची मान बघितले हा. तुमची मान कुठे आहे? ए, मँडी असं नाही मला ती इथेच आहे. जर अशी तिरकी करा. मान जराशी तिरकी करा. बारीकसा सटाक्ष टाका. कटाक्ष. कटाक्ष टाका. कटाक्ष टाका. टाका टाका. मामी काय रेखा सेम. रेखा टाकल्यावर रेखा होते. रेखा म्हणजे काकू तुम्ही डेंजर रेखा दिसता हो. डेंजर रेखा दिसता तुम्ही. तुमचे डोळे ना खूप बोलके आहेत. डोळ्याने बोलता काकू तुम्ही. तू तोंडाची वाचवाच करता करू नका अजिबात. डोळ्याने बोलत जा. दिसतं काकू. डोळे माझे बोलके. अहो काकू तुमच्या डोळ्यातनं शब्द येताना दिसतात. डोळ्याने बोलता तुम्ही काकू. नाही पटत तुम्हाला. नाही मग मी आता काकूना एक डायलॉग सांगतो. काकू डोळ्याने बोलतील. दे दे ऐका काकू. मैं तुमसे प्यार करती हूँ. डोळ्याने बोलायचं. बोलायचंय. इथं बोल मामी बोल. जमणार काकू. हा आम्हाला काय बोलले तू सांग काय बोलले मामा. काय बोलले. मामी बोलली मैं तुमसे प्यार करती हूँ. आणि शपथ. डन भाई कास्टिंग फिक्स काकूंची फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार. काय पैसे कुठून मागणार आहेस? देवगण सर काय बोलले? जी बाई सिलेक्ट करायची आहे ना गरब्यासाठी तिचा व्हिडिओ पाठव. त्यांचं काय ते ऑडिशन वगैरे असतं तसं पाहिजे ना. मग काकू नाचतील ना गरबा एवढा काय त्यात. नाही बाबा नाही. एवढ्या मोठ्या माणसाबरोबर मी गरबा मी आपलं ये. खोलीतलं आपलं हे येतं मला. मामी असं नाही तू. नाही, बाय, Audition नाही. नाही. ए वाजव म्युझिक वाजव. अरे, येतं नाही, तिला. बाबा, हो, देऊन- येतेस तू, देऊन तर येतं. बघा ना. हा, नाचा तुम्ही नाचा. माझ्या बरोबर नाचा तुम्ही. घ्या. मामी मामी थांबव रे. अरे बाबू कोपऱ्यात का बसलात. काकू दांड्या मोडल्या तुम्ही आमच्या. वा काकू वा. काय गरबा नाचला काकू.
एक नंबर असंच तुम्हाला नाचायचं असंच त्यांच्यासोबत नाचायचं. सेम मी तर बोलतो भाई हा, हा, हा. मला चित्र दिसायला लागलंय काय काय जेव्हा अजय देवगण सर आपल्याकडे येणार ना काय येणार बरोबर ते असे स्टेजवर बसलेले असणार त्यांच्या बाजूच्या खुर्चीत खरात काकू बसणार हे नाही बाबा नाही बाई ऍटिट्यूड मध्ये आणि त्यानंतर काकू त्यांना पुष्पगुच्छ देणार आपण फुल व्हिडिओ फोटो व्हायरल करून टाकायचे काकूंचे कॅन्सल कॅन्सल काय कॅन्सल 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 अरे घरात काकू कशा बसणार काकूच बसणार घरात काकूंनी डिसाईड केलं ना बसायचं हे म्हणजे त्यांनी 7,000 रुपये दिले वर्गणी ते काय बोलले भाई 7,000 रुपये तुला देतो देवगण सरांच्या बाजूला बसतो 7,000 रुपये दिले आता बघ काय ते अरे अरे मग काकूने दिले 1,000 रुपये ए बाबा 10,000 गप्प बसा तुम्ही हात जोडतो शांत राहा प्लीज अरे पण मी करतो ना सेटिंग बोलतोय ना हितला बोलू नका हितला बोला बोला वर्गण देणार की नाही हो बोलल्या हो नाही अरे बने बाबू अरे 10,000 खूप आहेत ना निकू 10,000 खूप होतात. तुला लोणावळ्याला फिरायला घेऊन जायचं मामी द्यावे लागतील. मामी 10,000 द्यावे लागतील. बाबू ए बाबू 10,000 खूप आहेत तू अशी काय करतेस ग ती थोरात काकू बघ 7,000 रुपये देते मला बघायचंय तुला अजय देवगणच्या बाजूला फिल्म मध्ये मोठ्या स्क्रीनवर असं पुष्पगुच्छ देताना फोटो काढायचाय तुझं आपण बघायचं काकू तुम्ही विचार करा ना देवगण साहेबांच्या बाजूला बसलायत देवगण साहेबांनी हात दिला सेकंड करायला तेवढा पचकन नजरेतून तब्बू मारायची डायरेक्ट देवगण साहेब जमा ना मारा मारा एकदा करून बघा मारा नाही पण 10,000 नाही ना रे 10,000 नाही म्हणजे अहो तुम्हाला द्यावे लागतील ना 10,000 देवगण साहेब सिंगम मध्ये पण बोललेत ना काय? 10,000 काय बोलले काकू ते तसंच आहे ते हिंदीत केलं म्हणून तुम्हाला सिंगम असं वाटतं खरं तर ते 10,000 असं आहे एक मिनिट बघते मी माझ्याकडे किती आहेत बघा, 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 एक मिनिट दे 10,000 नाही आहेत 350 चालतील मामी ते मागच्या चैनीत लपून ठेवले ते दे ना पण अगं ती इमर्जन्सी साठी ठेवले आहेत ती अजय देवगण महत्वाचं आहे की इमर्जन्सी आहे आहे अजय देवगण ए बाबा हे घ्या हे दिले तुला हे 850 आहेत पण मला गॅरंटी पाहिजे की अजय देवगण इथं येईल शिवाला याच्यात फक्त चायनीज येईल गॅरंटी पाहिजे मला मामी गॅरंटी पाहिजे की ते येतील अजय Guarantee देवगण इथं पाहिजे. येईल गॅरंटी देतो ना मी अशी. मी देतो हा, हा. ए मँडी हा. अजय देवगण सरांना फोन लाव हा मीच मला कसा फोन लावू झांप्या गफलत झाली काय रे, काय? बॅलन्स नाही याच्याकडे Balance नाही. बॅलन्स नाही ठेवत आजची पोरं अरे काय येडा आहेस काय तू हा. माझ्याकडे आहे ना बॅलन्स मी लावतो ना फोन लाव. तिकडे रेंज येते मला तिकडे तिकडे जा तिकडे जा हॅलो हॅलो ए मांड्या थांब ना जरा थांब आम्ही बोलतोय ना मोठ्या माणसाबरोबर थांब सर हॅलो अजय देवगण सर बोलताय का हॅलो मी हर्षद देवगण सर बोलतोय येस मामी मामी सर प्रथमेश शिवलकर मध्ये ना पम्या त्याचा मित्र बोलतोय बने मला माहिती आहे प्रथमेश शिवलकर मला माहिती आहे येस सर सर ते शूटिंगसाठी तुम्ही आमच्या चाळीत येणार आम्हाला कळलंय सर सर इथे ना आमच्या चाळीतल्या खरात काकू आहेत ना त्या तुमच्या खूप मोठ्या फॅन आहेत सर प्लीज सर थोडा वेळ त्यांच्याशी बोलाल का प्लीज प्लीज ठीक आहे फोन देतो हे घे छान दिस घामपुसा हॅलो हॅलो खरा स्वीटी आजी कभी हंस भी लिया करो हेलो हेलो अजय सर बोला मैं तुम्हारी फॅन आहे तुम्ही हमारे फॅन आहोत तू त्यांची फॅन आहेस मामी मैं तुमची खूब मोटी फैन है तुम हमारे चाली में आने वाले हो ना तो मैं तुम्हारे साथ नाचने वाली हूँ मेरे को अच्छा लगेगा तुम्हारे साथ नाच के तुमच्याशी मराठी बोलता मराठीत बोला भडकले सॉरी तुम्ही आमच्या चालीत येणार आहात ना हॅलो अजय सर तुम्ही आमच्या चालीत येणार तर मी तुमच्या बरोबर तुमच्या साईज में येणार आहे कभी गांग वांग देखी है हॅलो हॅलो सर तुम्हाला लाडाने कधी मँडी म्हणतात का हो काशल मला लाडाने मँडीज बोलतोय तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकीचा आवाज काढता येतो का हो अभ्यास मना बोलना का आपका दादा का भा का सबका मतलब लगा तरफ फजल तुम्हाला उलट चालता येतं का हो मैं कैसा भी चल सकता है भगवान है मैं जब तक वर्गनी लेगा ना तब तक छोड़ेगा ना तू
मेल्यात हो, पैसे काढता या. बाहेर जाणार आहे. शेपटी तुम्हाला. जोरदार टाळ्या फायनली या मंचावर खरात काकू पुन्हा आल्याचं खूप आनंद झाला आम्हाला. Woo! आणि वने तुझ्या हाता बघून पोरगी असूनही फिदा झाला होता यार. किती भारी, खूप जबरदस्त परफॉर्मन्स. बघा ह्या सर असे काय म्हणतात प्रसाददा. वा वा मजा आली. मला असं वाटतं की जर गोलमालचे 4-5 पार्ट येऊ शकतात, जर सिंघमचे भाग 2 येऊ शकतात, जर दृश्यम 2 भागात येऊ शकतो, तर खरात काकू तर येऊच शकतात. वा दादा. Woo, woo, woo. सही काय है. तो खरात काकू 2.0 मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा या मंचावर. आणि खरं तुम्हाला एवढं करायची गरज नव्हती, थोडं चालत आलं असतं तर आपला अजय देवगण पण परत आलाय. घरचा. मजा आली. परत एकदा तीच एनर्जी दिसली तुमच्या तिघांमध्ये सुद्धा, आणि आज त्यात शिवाच्या मॅडनेसची पण भर पडली, त्यामुळे अजूनच बहारदार. वने, तू खरोखरच ब्लेस्ड ॲक्ट्रेस आहेस. म्हणजे मला इतकं तुझं डेडिकेशन आवडतं प्रत्येक वेळेला. आत्ता सुद्धा तू एकदा आम्हाला दाखवून दिलंस की तू अजय देवगणसाठी वेडी आहेस. त्याच्यानंतर या चौघांचं जे काही इकडे प्लॅनिंग चाललं होतं, ते चालू असताना पण तुझा एक डान्स चालू होता, तुझं एक इमॅजिनेशन चालू होतं, आणि त्यामुळे ते कॅरेक्टर इतकं अप्रतिम फुलवलंस, त्याची फार मजा आली. आज इतक्या गॅप नंतर सुद्धा ही सिरीज आली असं वाटलं नाही, ते केवळ तुझ्या परफॉर्मन्समुळे. कडक मजा आली. वंडरफुल. सई. धुमाकूळ परफॉर्मन्स होता. वने निव्वळ वादळ, अजून काही शब्द असूच शकत नाही तुला. आणि अख्खं स्टेज डोक्यावर घेतलंस, मजा आली. मला असं वाटतं की खरात काकूंचा जेवढा जीव आणि जेवढा आत्मा गरजेचा होता इतके दिवसानंतर, तेवढा तू ओतलास आणि त्याचा आनंद आम्हाला दिलास, त्याच्याबद्दल धन्यवाद. मँडी, यू हॅव सम व्हेरी बिग शूज टू फिल, पण मला असं वाटतं की करेक्ट खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. आणि अजय देवगण ही पर्सनॅलिटी थोडीशी अवघड आहे आवाज पकडायला, पण तू जे स्पीडवरती जे खेळलास ते अप्रतिम होतं, फार मजा आली. आणि सुरुवात झाली आहे गाईज. मला असं वाटतं की हे असं कॉम्बिनेशन आहे जे हे सिरीज खूप पुढे घेऊन जातील आधीपेक्षा सुद्धा. सो तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम. अजून एका माणसाचं विशेष कौतुक करावंसं वाटतं मला, ते म्हणजे आपले दिग्दर्शक सचिन गोस्वामी. आपल्या सिरीज या आपल्या प्रॉपर्टी आहेत, आणि त्या प्रॉपर्टीमध्ये बरोबर कधी कोणाला आणून बसवायचं याची समज आणि याची नजर आपल्या दिग्दर्शकांना इतकी अप्रतिम आहे की त्यांचंही कौतुक केलं पाहिजे, त्यांच्याकरताही टाळ्या वाजवा. साष्टांग दंडवत त्यांना. तर कमाल. थँक्यू सो मच गाईज. कम बॅक अगेन.